पुण्याच्या आयटी हब हिंजवडीमधून एक खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. वरिष्ठ महिला सहकाऱ्यांकडून होणारा कथित मानसिक छळ आणि मित्राकडून होणारा त्रास याला कंटाळून एका 48 वर्षीय आयटी अभियंत्यानं आत्महत्या केली आहे. अमित ब्राह्मे असं या अभियंत्याचं नाव आहे. या प्रकरणी नामांकित आयटी कंपनीतील 2 वरिष्ठ महिला कर्मचाऱ्यांसह एका मित्राविरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 48 वर्षीय आयटी अभियंता अमित ब्राह्मे यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. अमित यांच्या या टोकाच्या पावलामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. मात्र आत्महत्येपूर्वी अमित यांनी लिहिलेल्या 2 पानांच्या सुसाईड नोटनं संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण मिळालं. या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आपल्या मृत्यूला कारणीभूत असलेल्यांची नावं स्पष्टपणे लिहिली आहेत. अमित ब्राह्मे यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये कंपनीतील वरिष्ठ सहकारी अर्चना आणि शाश्वती यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या मानसिक छळाचा पाढाच त्यांनी या नोटमध्ये वाचलाय. चांगले प्रोजेक्ट्स काढून घेणं, जाणून बुजून अत्यंत कठीण कामं देणं आणि इतर स्टाफ समोर वारंवार अपमान करणं आणि नोकरी सोडण्यासाठी सातत्यानं दबाव टाकणं असा छळ या दोनही महिला सहकाऱ्यांकडून सुरू असल्याचा आरोप अमित यांनी केला. याशिवाय त्यांचा मित्र विनोद हा देखील त्यांच्या त्रासाला कारणीभूत ठरला. विनोदनं अमित यांच्या विरोधात खोट्या तक्रारी केल्या आणि कंपनीत त्यांची बदनामी केली असा उल्लेखही या नोटमध्ये आढळलाय. या सततच्या त्रासाला आणि अपमानाला कंटाळूनच आपण हे टोकाचं पाऊल उचलत असल्याचं अमित यांनी लिहिलंय. अमित ब्राह्मे यांच्या सुसाईड नोटच्या आधारे भोसरी पोलिसांनी तिघांविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. TCS कंपनीमध्ये काम करणारे एम्प्लॉई अमित अभय ब्रह्मे वय 48 वर्ष यांनी 2 जून रोजी सुसाईड केलेली आहे. त्यामध्ये त्यांनी डिटेल सुसाईड नोट लिहिलेली आहे. TCSमध्येच प्रोजेक्टमध्ये असणाऱ्या त्यांच्या सहकारी अर्चना आणि शाश्वती यांच्याबद्दल त्यांनी नमूद केलेलं आहे की त्या वेळोवेळी त्यांचा पाणउतारा करायच्या, त्यांना रागवायच्या, त्यांनी प्रोजेक्टमध्ये त्याची रेटिंग ही खराब देण्याची त्याला धमकी द्यायच्या. तसेच जेव्हा यांचे वडील आजारी होते, त्यांच्या मिसेसना कॅन्सर झालेला आहे, अशा वेळेस सुट्टी मागत असतानाही त्यांनी सुट्टी देण्यासाठीही त्यांना बराचसा त्रास दिला. या सर्व गोष्टी त्यांनी सुसाईड नोटमध्ये नमूद केलेल्या आहेत. तसेच या दोघींव्यतिरिक्त त्यांचे जे मित्र होते विनोद पालीचा यांच्याबद्दलही त्यांनी नमूद केलेलं आहे की विनोद पालीचा यांनी वेळोवेळी TCS कंपनीलाही माझ्याबाबत चुकीचे ईमेल केले, माझी बदनामी केलेली आहे आणि माझ्याबद्दल चुकीच्या पद्धतीने पोलिसांकडेही तक्रारी करण्याचा प्रयत्न केला. तर या तिघांविरुद्ध भोसरी पोलीस स्टेशन येथे BNS 108 आणि 3-5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे. या प्रकरणी तुम्हाला ताब्यात घेतलेलं आहे का? आणि जेव्हा ब्रह्मे यांनी सुसाईड केलं त्यावेळेस घरी कोण होतं किंवा त्यांच्या पाठीमागे कोणी होतं? ब्रह्मे यांचे पुढे त्यांच्या मिसेस आहेत, त्या कॅन्सर पेशंट आहेत आणि त्यांचा मुलगा असतो घरी. या प्रकरणामध्ये 9 तारखेला गुन्हा दाखल झालेला असून त्याचा तपास चालू आहे. सध्या तपास हा इनिशियल स्टेजमध्ये आहे. या प्रकरणात अद्याप पोलिसांकडून कुणालाही अटक करण्यात आलेली नसून पुढचा तपास वेगानं सुरू आहे. मात्र या दुर्दैवी घटनेमुळे आयटी क्षेत्रातील वाढता मानसिक तणाव, अंतर्गत राजकारण आणि कर्मचाऱ्यांच्या वागणुकीचा गंभीर मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. या घटनेमुळे आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर वाढत चाललेला मानसिक तणाव, कामाच्या ठिकाणी होणारा छळ आणि अंतर्गत राजकारण याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. यश, पगार आणि करिअरच्या चमकदार पडद्यामागे अनेक कर्मचारी मानसिक संघर्षाला सामोरे जात असतात हे वास्तव पुन्हा एकदा समोर येत आहे. अमित ब्राह्मे यांच्या मृत्यूला नेमकं कोण जबाबदार? आता या प्रकरणातून नेमकं सत्य काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. पुण्याहून अश्विनी जाधव केदारीसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.